नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र नीट यूजी 2026च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये यावर्षी एक अत्यंत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात महाराष्ट्र सीईटी सेल यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी नोटीस नंबर 3 प्रसिद्ध केली असून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एपीपीएस आणि बीडीएस म्हणजेच ग्रुप ए कोर्स आणि कॅप राऊंड 1 चे रजिस्ट्रेशन स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एमबीबीएस आणि बीडीएस चे रजिस्ट्रेशन यावर्षी स्वतंत्र का करण्यात आले? यामुळे तयार होणाऱ्या स्टेट मेरिट लिस्टचा नेमका फायदा काय? ग्रुप ए साठी रजिस्ट्रेशन केले म्हणजे बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस किंवा बीपीटी, बीओटी यांसारख्या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन झाले असे समजायचे का? एमसीसी काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन केले असले तरी महाराष्ट्र सीईटी सेलने पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागेल का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या बदलामुळे चॉईस फिलिंग आणि कॉलेज सिलेक्शन मध्ये विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सविस्तर माहिती घेऊया. सर्वप्रथम रजिस्ट्रेशनचे वेळापत्रक समजून घेऊया. सीईटी सेलच्या नोटीस नंबर 3 नुसार एमबीबीएस आणि बीडीएस म्हणजेच ग्रुप ए साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 6 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाले असून 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. रजिस्ट्रेशन फीचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत वेळ आहे. आवश्यक ओरिजिनल डॉक्युमेंट्सच्या रंगीत स्कॅन कॉपीज पोर्टलवर अपलोड करण्यासाठी देखील 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड ऑनलाईन स्क्रुटिनी 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट अँड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये मेरिट, कॅटेगरी किंवा इतर कोणत्याही माहितीमध्ये चूक आढळल्यास 16 आणि 17 ऑगस्ट रोजी आवश्यक सपोर्टिंग डॉक्युमेंट सोबत ग्रीव्हन्स दाखल करता येणार आहे. ही प्रक्रिया 19 ऑगस्ट पासून सुरू होऊन 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत चालणार आहे. यानंतर 23 ऑगस्ट रोजी कॅप राऊंड 1 चे सीट अलॉटमेंट जाहीर होणार आहे. सीट अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित नियमानुसार 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये फिजिकल जॉईनिंग पूर्ण करायची आहे. जॉईनिंगच्या वेळेस आवश्यक ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि संबंधित कॉलेजची आवश्यक फी किंवा मागणीनुसार डीडी सादर करणे आवश्यक असेल. बँक हॉलिडेमुळे चेक पेमेंटची परवानगी असल्यास पुढील वर्किंग डेला आवश्यक डीडी जमा करणे आवश्यक आहे. तो डीडी वेळेत जमा न केल्यास ऍडमिशनवर परिणाम होऊ शकतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, एमबीबीएस आणि बीडीएस चे रजिस्ट्रेशन स्वतंत्र का? मागील वर्षी विविध हेल्थ सायन्स कोर्सेसची काउन्सिलिंग प्रक्रिया तुलनेने व्यापक स्वरूपात राबवली जात होती. एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि इतर हेल्थ सायन्स कोर्सेस एका मोठ्या काउन्सिलिंग फ्रेमवर्कचा भाग होते. यावर्षी मात्र एमबीबीएस आणि बीडीएस म्हणजेच ग्रुप ए साठी स्वतंत्र रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे ग्रुप ए साठी तयार होणाऱ्या मेरिट लिस्टचे विश्लेषण एमबीबीएस आणि बीडीएस ऍडमिशनच्या दृष्टीने अधिक फोकस पद्धतीने करता येण्याची शक्यता आहे. याचा फायदा विशेषतः सीट मेरिट अनालिसिस, कॅटेगरी वाईज अनालिसिस, सीट मॅट्रिक अनालिसिस आणि कॉलेज वाईज कट ऑफ अनालिसिस करताना होऊ शकतो. मात्र एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे, स्वतंत्र रजिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिशन सोपे झाले आहे असा त्याचा अर्थ नाही. फायनल कॉलेज अलॉटमेंट करताना विद्यार्थ्याचा नीट रँक, महाराष्ट्र स्टेट मेरिट पोझिशन, कॅटेगरी मेरिट पोझिशन, उपलब्ध सीट मॅट्रिक्स, रिझर्वेशन, कॉलेज प्रेफरन्स आणि सीईटी सेलचे लागू नियम या सर्व बाबींचा एकत्रित विचार केला जातो. म्हणून केवळ मेरिट लिस्ट पाहून कोणते कॉलेज मिळेल हे निश्चित सांगता येत नाही. स्टेट मेरिट लिस्ट का महत्वाची? काउन्सिलिंग मध्ये फक्त नीट ऑल इंडिया रँक पाहणे पुरेसे नसते. विद्यार्थ्याची महाराष्ट्र स्टेट मेरिट पोझिशन आणि कॅटेगरी मेरिट पोझिशन अत्यंत महत्वाची असते. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला चांगले नीट मार्क्स मिळाले असले तरी त्याची स्टेट मेरिट पोझिशन, कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीमध्ये उपलब्ध असलेल्या सीट यांचा विचार केल्याशिवाय एखादे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज निश्चित मिळेल असे सांगता येत नाही. म्हणून फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी फक्त आपला रँक पाहू नये. स्टेट मेरिट, कॅटेगरी मेरिट, सीट मॅट्रिक्स आणि मागील वर्षाचा कट ऑफचा संदर्भ घेऊन प्रेफरन्स स्ट्रॅटेजी तयार करावी.
आता ग्रुप बी आणि ग्रुप सी चा महत्वाचा प्रश्न. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, मी MBBS आणि BDS म्हणजे ग्रुप ए साठी रजिस्ट्रेशन केले आहे. आता मला BAMS, BHMS किंवा BAMS मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काय करायचे? येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. नोटीस नंबर 3 ही फक्त ग्रुप ए म्हणजे MBBS आणि BDS साठी आहे. या नोटीस मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी रजिस्ट्रेशन शेड्यूल योग्य वेळी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रुप ए साठी रजिस्ट्रेशन केले म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी रजिस्ट्रेशन आपोआप झाले हे समजू नका. आणि त्याच वेळी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी नक्की कोणती प्रक्रिया असेल, स्वतंत्र रजिस्ट्रेशन करावे लागेल का, फी पुन्हा भरावी लागेल का, किंवा पूर्वीचे रजिस्ट्रेशन ग्राह्य धरले जाईल, हेही सध्या निश्चित सांगता येणार नाही. यासाठी सीईटी सेलची अधिकृत 2026 नोटीस येणे आवश्यक आहे. ग्रुप बी मध्ये प्रामुख्याने BAMS, BHMS आणि BUMS यांचा समावेश होतो. ग्रुप सी मध्ये मागील प्रक्रियेनुसार PPT, BOT, BASLB आणि इतर हेल्थ अलाइड सायन्सेस कोर्सेस यांचा समावेश होतो. परंतु 2026 मधील अंतिम रजिस्ट्रेशन, एलिजिबिलिटी अँड चॉईस फिलिंग प्रक्रिया अधिकृत नोटीस नुसारच निश्चित होईल. म्हणून सोशल मीडिया किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका. 2025 मध्ये एखादी सुविधा किंवा नियम होता म्हणून तोच नियम 2026 मध्ये तसाच असेल असे गृहीत धरू नका. 2026 मध्ये अंतिम आधार म्हणजे सीईटी सेलची अधिकृत सूचना होय. आता MCC आणि महाराष्ट्र सीईटी सेल यातील फरक समजून घ्या. अनेक विद्यार्थी विचारतात, मी MCC काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन केले आहे, मग महाराष्ट्र सीईटी सेल मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन का? याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे. MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रक्रिया राबवते, तर महाराष्ट्र सीईटी सेल महाराष्ट्राची स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया राबवते. या दोन स्वतंत्र काउन्सिलिंग प्रक्रिया आहे. म्हणून MCC मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे म्हणून महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन झाले आहे असे समजू नका. महाराष्ट्राचा स्टेट काउन्सिलिंग मध्ये सहभागी होण्यासाठी सीईटी सेलच्या अधिकृत प्रक्रियेनुसार स्वतंत्र रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. आता रजिस्ट्रेशन करताना कोणत्या चुका टाळायच्या? पहिली चूक, फॉर्म भरून फी पेमेंट करायचे विसरणे. फक्त फॉर्म भरला म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असे समजू नका. दुसरी चूक, डॉक्युमेंट्स वेळेत अपलोड न करणे. तिसरी चूक, अस्पष्ट किंवा धूसर डॉक्युमेंट्स अपलोड करणे. सर्व डॉक्युमेंट्स स्पष्ट, रंगीत आणि योग्य स्वरूपात अपलोड केले आहेत याची खात्री करा. चौथी महत्वाची बाब म्हणजे कॅटेगरी क्लेम. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि लागू असल्यास नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट यांची आधीच तयारी ठेवा. EWS विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना आहे. सीईटी सेलच्या नोटीस नंबर 3 नुसार अकॅडमिक इयर 2026-27 साठी महाराष्ट्र शासनाच्या निर्धारित फॉर्मॅट मधील EWS सर्टिफिकेट आवश्यक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट मधील EWS सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाणार नाही असे नोटीस मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे EWS विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट योग्य फॉर्मॅट मध्ये आहे की नाही हे नक्की तपासा. OBC आणि SCBC विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातील लागू तरतुदी आणि दिलेल्या कालमर्यादेचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका. आता चॉईस फिलिंग बद्दल अत्यंत महत्वाची गोष्ट. चॉईस फिलिंग म्हणजे फक्त कॉलेजेसची मोठी यादी भरायची प्रक्रिया नाही. चॉईस फिलिंग ही संपूर्ण काउन्सिलिंग मधील स्ट्रॅटेजी प्रोसेस आहे. तुमचा रँक, स्टेट मेरिट, कॅटेगरी, बजेट, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजची पसंती आणि उपलब्ध सीट मॅट्रिक्स या सर्व बाबींचा विचार करून प्रेफरन्स तयार करावी लागते. गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणत्या क्रमाने ठेवायची, प्रायव्हेट कॉलेज स्वीकारायचे असेल तर फी आणि बजेट लक्षात घेऊन कोणती कॉलेजेस ठेवायची, MBBS आणि BDS दोन्ही पर्याय स्वीकारायचे असतील तर प्रेफरन्स कशी ठेवायची, कॉलेज वाईज उपलब्ध सीट किती आहे, मागील वर्षाचा क्लोजिंग रँक काय होता, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून चॉईस फिलिंग करणे आवश्यक आहे. मागील वर्षी एखाद्या कॉलेजचा क्लोजिंग रँक अमुक होता म्हणून या वर्षी अगदी त्याच रँकवर ऍडमिशन मिळेल असे निश्चित नाही. नीट स्कोअर डिस्ट्रीब्युशन, स्टेट मेरिट, कॅटेगरी वाईज कॉम्पिटिशन, सीट मॅट्रिक्स आणि विद्यार्थ्यांच्या चॉईस फिलिंग पॅटर्नमुळे कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो. म्हणून एकाच कट ऑफवर अवलंबून राहू नका. MBBS BDS स्वतंत्र रजिस्ट्रेशनचे मुख्य फायदे कोणते? पहिला फायदा, MBBS आणि BDS साठी तयार होणाऱ्या मेरिट लिस्टचे अनालिसिस अधिक फोकस्ड करण्यात येण्याची शक्यता. दुसरा फायदा, कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ अनालिसिस तुलनेने स्पष्ट होऊ शकते.
तिसरा फायदा, MBBS आणि BDS चे सीट मॅट्रिक्स स्वतंत्रपणे समजून घेता येईल. चौथा फायदा, विद्यार्थ्यांचा मेरिट, कॅटेगरी, बजेट आणि कॉलेज प्रेफरन्स लक्षात घेऊन अधिक स्ट्रॅटेजिक चॉईस फिलिंग करता येण्याची शक्यता. परंतु पुन्हा सांगते, इंडिपेंडेंट रजिस्ट्रेशन म्हणजे गॅरंटेड ऍडमिशन नाही. मेरिट, कॅटेगरी, सीट मॅट्रिक्स, रूल्स आणि चॉईस फिलिंग यांचा योग्य मेळ आवश्यक आहे. प्रायव्हेट कॉलेज आणि 15% कोटा संदर्भातही गैरसमज टाळा. महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजमध्ये सरसकट 85% स्टेट कोटा आणि 15% मॅनेजमेंट कोटा असा एकच नियम लावणे योग्य नाही. प्रायव्हेट अनएडेड मेडिकल आणि डेंटल इन्स्टिट्यूशनमध्ये इन्स्टिट्यूशनल कोटा संदर्भात स्वतंत्र नियम आहेत. स्टेट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा, ऑल इंडिया कोटा आणि इतर सीट कॅटेगरीज वेगवेगळ्या असू शकतात. म्हणून कोणत्याही कॉलेजची फी किंवा सीट कॅटेगरी समजून घेताना त्या वर्षाचा अधिकृत सीट मॅट्रिक्स आणि सीईटी सेलचे नियम तपासा. आता संपूर्ण प्रक्रिया एका क्रमाने समजून घ्या. रजिस्ट्रेशन करा, फी पेमेंट करा, डॉक्युमेंट्स अपलोड करा, डॉक्युमेंट स्क्रुटिनी पूर्ण होऊ द्या, रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट तपासा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तपासा, चूक असल्यास ग्रीव्हन्स दाखल करा, फायनल मेरिट लिस्ट तपासा, सीट मॅट्रिक्स समजून घ्या. त्यानंतर कॉलेज प्रेफरन्स भरा. कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट तपासा. सीट अलॉट झाल्यानंतर संबंधित नियमानुसार कॉलेज रिपोर्टिंग आणि फिजिकल जॉईनिंग पूर्ण करा. म्हणजेच रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशनची प्रोसेस ही फक्त पहिली पाहिली आहे. पालकांसाठी एक महत्वाचा संदेश, काउन्सिलिंगच्या वेळी फक्त मुलाला किती मार्क्स मिळाले हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी महाराष्ट्र स्टेट मेरिट किती आहे, कॅटेगरी मेरिट किती आहे, आपल्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत, कोणती गव्हर्नमेंट कॉलेजेस शक्य आहे, कोणती प्रायव्हेट कॉलेजेस बजेटमध्ये आहेत, मागील वर्षाचे कट ऑफ काय होते आणि या वर्षी चॉईस फिलिंग कशी करायची, हे प्रश्न अधिक महत्वाचे आहेत. कारण मेडिकल काउन्सिलिंग मध्ये मार्क्स महत्वाचे आहेतच, पण त्या मार्क्सचा योग्य वापर करून योग्य प्रेफरन्स स्ट्रॅटेजी तयार करणे तितकेच महत्वाचे आहे. MCC आणि महाराष्ट्र सीईटी सेलचे MBBS BDS राऊंड 1 चे जाहीर झालेले शेड्यूल बदलू शकते. त्यामुळे सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे. निष्कर्ष, विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, यावर्षी MBBS आणि BDS म्हणजेच ग्रुप A चे रजिस्ट्रेशन स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले आहे. यामुळे MBBS आणि BDS काउन्सिलिंगचे मेरिट अनालिसिस, सीट मॅट्रिक अनालिसिस आणि कट ऑफ अनालिसिस अधिक फोकस पद्धतीने करता येण्याची शक्यता आहे. पण ग्रुप A चे रजिस्ट्रेशन झाले म्हणजे ग्रुप B किंवा ग्रुप C ची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नका. BAMS, BHMS, BUMS, BPT, BOT आणि इतर हेल्थ सायन्स कोर्सेससाठी सीईटी सेल कडून येणाऱ्या पुढील अधिकृत सूचनांकडे लक्ष द्या. MCC आणि महाराष्ट्र सीईटी सेल या स्वतंत्र काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत. MCC रजिस्ट्रेशन झाले असले तरी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग साठी सीईटी सेल रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचे, रजिस्ट्रेशन करून शांत बसू नका. आपली मेरिट पोझिशन समजून घ्या, कॅटेगरी पोझिशन समजून घ्या, सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करा, मागील वर्षाच्या कट ऑफचा संदर्भ घ्या आणि त्यानंतर योग्य कॉलेज प्रेफरन्स तयार करा. कारण तुमच्या नीट मार्कपेक्षा त्या मार्क्सचा काउन्सिलिंग मध्ये योग्य वापर कसा केला जातो हे अनेक वेळा अधिक महत्वाचे ठरते. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून मेरिट लिस्ट, सीट मॅट्रिक्स, चॉईस फिलिंग, कॅप राऊंड आणि ऍडमिशन पर्यंत सखोल आणि व्यक्तिगत मार्गदर्शन हवे असेल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबई येथे आमची मार्गदर्शक टीम उपलब्ध आहे. पेड काउन्सिलिंग साठी आमच्या 93 25 26 15 62 या क्रमांकावर संपर्क साधा. तुमचा नीट रँक, महाराष्ट्र स्टेट मेरिट कॅटेगरी, बजेट आणि कॉलेज प्रेफरन्सचा विचार करून काउन्सिलिंग स्ट्रॅटेजी आणि चॉईस फिलिंग संदर्भात मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर येत असाल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नीट UG 2026 काउन्सिलिंग, महाराष्ट्र सीईटी सेल अपडेट्स, MCC काउन्सिलिंग, MBBS BDS कट ऑफ, स्टेट मेरिट लिस्ट, सीट मॅट्रिक्स, चॉईस फिलिंग आणि कॉलेज वाईज अनालिसिस संदर्भातील महत्वाचे अपडेट्स आम्ही नियमितपणे देत आहोत. व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आमच्या पेड काउन्सिलिंगची माहिती हवी असल्यास पेड काउन्सिलिंग असा आम्हाला मेसेज करा. लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन ही एक फक्त पहिली पायरी आहे. योग्य मेरिट अनालिसिस, योग्य सीट मॅट्रिक अनालिसिस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य चॉईस फिलिंग यावर तुमच्या ऍडमिशन स्ट्रॅटेजीचे यश मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. प्रत्येक तारीख काळजीपूर्वक तपासा आणि मेडिकल करिअर संदर्भातील प्रत्येक निर्णय योग्य माहितीच्या आधारावर घ्या. मी आपल्याला महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबईच्या माध्यमातून अशाच महत्वाच्या नीट UG 2000 काउन्सिलिंगचे अपडेट देत राहीन. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.